जसं कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। यानंतर जून अंदुर्गी संघाचा सामना असणार आहे, आपण कुठे जायचं नाहीये। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिले तर गणेश पाटील सर आणि एका बाजूला महेश कडू सरांना तुम्ही पाहताय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे सरांना तुम्ही पाहणार आहेत। सलामाची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज मैदानावरती हेमंत पाटील, मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली हेमंत पाटीलनं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये संघाने नोंदवलेला विजय भरपूर महत्त्वाचा होता। खरं तर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारापेक्षा माझ्या संघाने जो विजय नोंदवलाय तो फार महत्त्वाचा आहे, अशा प्रकारचं भाष्य त्यांनी जरूर केलं होतं आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय। त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर अमित पाटील एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करत असताना भाविक बजागे पहिलाच बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलाय आशालभूत नजरेनं। इथे संधी होती धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करण्याची, परंतु चेंडू बॅटला ब्रश आणि तदनंतर शरीराचा वेध घेत असताना एक धाव मिळाली। या मॅचमध्ये फलंदाज हेमंत पाटीलला हेमंतच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 1 या आकड्यावरती। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती प्रश्न विचारलाय गोलंदाज भाविकने। यावेळेस अराउंड लेग त्रिफलाची पूर्णपणे लाईन मिस केलेली आहे आणि पहिला धक्का या मॅच मध्ये SD केवनी या टीमला बसतोय। फलंदाज अमित पाटील बॅक टू द पेव्हिलियन, मोठी विकेट, बिग लॉस। स्वरूपात इथे बाद झालेला आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर लेन थोडीशी मागे खेचली, परंतु या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं ना तर त्रिफलाचीच्या स्वरूपात अमितला बाद केलाय। आपली गुणवत्ता मैदानावरती हा गोलंदाज दाखवतोय, आपलं कौशल्य दाखवतोय। खरं तर घातक आणि भेदक मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या। मागील मॅचमध्ये देखील अशाच प्रकारे गोलंदाजी भाविकने केली होती आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे। फलंदाजाला बाद केलाय, अमितला बाद केलाय। नवीन फलंदाज राज मडवी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। संघाचा कॅप्टन आहे राज मडवी, महत्वाचा खेळाडू। इथे रायझिंग डिलिव्हरी हुक केलाय, वॅकेंट एरिया, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर। मोठा फटका फलंदाज राज मडवी यांच्या बॅट मधून येतोय, 4 धावांसाठी चौकार। खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, हुक केलं होतं, वॅकेंट एरिया, फिल्डर अजिबात नव्हते आणि त्याचाच फायदा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय फलंदाज राज यांच्या बॅटमधून आणि गोलंदाजाला देखील इशारा दिलाय 1 फॉर दी ओव्हरचा, कारण रायझिंग डिलिव्हरी होती आणि त्यावरती कडा प्रहार फलंदाज राज यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे प्रोटेक्शन, फटका फसलाय। राज मडवी बॅक टू द पेव्हिलियन, संघाचा कॅप्टन बाद झालाय। हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मध्ये, फिल्डर एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि खऱ्या अर्थानं महत्वाची विकेट मिळाली। राज मडवीला बाद केले संघाचा कॅप्टन। पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला। इथे देखील त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरले। गोलंदाज भाविकचं कौतुक करावं लागेल, या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे। 2 धुरंधर फलंदाजांना त्यांनी बाद केलंय। सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज अमित बाद झाला आणि इथे जर पाहिलं तर राज मडवी देखील बाद होतोय। नवीन फलंदाज भावेश पाटील
चौथ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झालाय. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय, गतीमध्ये बीट केलाय, स्वतःवरती निराश आहे भावेश, कारण या चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकला असता, परंतु काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, व्हेरिएशन पाहायला मिळालं. खरं तर प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न या षटकामध्ये गोलंदाज करतोय आणि यशस्वी देखील होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती भाविक बजागे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, चांगली गोलंदाजी सातत्याने त्याची पाहिली आहे. याही मॅच मध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील मोठा फटका, उडवलाय बॉल, चाललाय लांब 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 लचक षटकार या मॅच मध्ये 22 बॅट मधून. इचून मारलाय पुलचा फटका भावेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या सामन्यामधील पहिला षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा एस डी केवनी या संघाने बनवल्यात. या मॅच मध्ये एक समिश्र षटक राहिलंय, कारण या षटकामध्ये धावा देखील आलेत, या षटकामध्ये विकेटही आलेत आणि या षटकामध्ये चेंडू डॉटही आलेत. एक समिश्र षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची गरज होती ना एस डी केवनी संघाला, तोच फटका 22 यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि इथून जर पाहिलं तर 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथून फलंदाजांना करावा लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. आणि वरालदेवी ताडाली संघाची बॅटिंग देखील चांगली आहे आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर चांगलं टोटल उभारावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं अमोल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती हेमंत पाटील हा फलंदाज तुम्ही पाहताय. आदरणीय सन्माननीय उज्ज्वलजी पाटील, सूरजजी पाटील आणि नीरज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, शरीरांकडे आशालभूत नजरेने पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट निकार इथे, स्पष्ट नकार. आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आपल्या व्यासपीठावरती युवा वर्ग अर्थातच उज्ज्वल पाटील, नीरज पाटील आणि सूरज पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त व्यक्तिमत्व. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अमोल ठाकूर. पहिला चेंडू खूप चांगला राहिला, ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. यावेळेस देखील जर खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने खेळत, लॉंग ऑनला फिल्डर वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल. हेमंतच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. हेमंतने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा तो हिरो राहिला होता, परंतु याही मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय, 2 धावांवरती खेळतोय. एका बाजूला 22 2 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून देखील आपण भव्य षटकार या मॅच मध्ये पाहिलाय. आणि खऱ्या अर्थानं अमोल ठाकूर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केलेली आहे, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल ठाकूर, स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील, त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिलाय, तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु आणखीन एक उडवलाय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, बॉल सीमारेषा पार, भावेश यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. थँक्यू. हाफ ट्रॅकर होता, भावेश सारख्या फलंदाजाला तुम्ही हाफ ट्रॅकर गोलंदाजी करू शकत नाही, अर्ध्या विकेट वरती चेंडू टाकू शकत नाही. आणि इथे सलग जर पाहिला तर दुसरा षटकार भावेश यांच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग करतायत, भावेश आक्रमक झालेत. अमोल पुन्हा एकदा याही वेळेला मोठा फटका, परंतु फटका फसलाय, फिल्डर पोहोचतायत, जीवाच्या आकांतात धावले, परंतु चेंडूला स्टॉप केलाय, फक्त एकच धाव मिळेल. काय जबरदस्त एफर्ट्स होता. खऱ्या अर्थाने एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 19 धावा, पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनल्या. अमोल ठाकूरच्या विरोधात षटकार पाहायला मिळाला, लगेच सिंगल देखील मिळाली फलंदाज भावेशच्या बॅटमधून. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट.
हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. दिशाहीन चेंडू आहे, खराब दिशा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 20 धावा धावफलकावरती बनल्या, धावा येत आहेत एसडी केवनी संघासाठी आणि धावा महत्वाच्या देखील आहेत. कारण महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल ना तोच देखील या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर जू नांदुरकी या संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. अमोलच्या विरोधात धावा येतात या षटकामध्ये, परंतु येणारे 2 चेंडू जे आहेत ना चांगल्या धाटणीचे टाकावे लागतील अमोल ठाकूरला. गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय, लवकर लाईन पिक केली, एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी, लॉंग ऑनला फिल्डर डाऊन द बॉल. त्या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे धीरजनं. अगदी सोपा झेल होता धीरजसाठी. जजमेंट चुकलंय धीरजच्या माध्यमातून आणि तदनंतर डोक्यावरती हात गेलाय. खऱ्या अर्थानं महत्वाची विकेट होती आणि इथे जर पाहिलं तर हेमंत पाटीलचा झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या, नशिबाची साथ मिळाली हेमंतला. खऱ्या अर्थानं अगदी सोपा झेल होता आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 22 धावा. इथे चांगला स्ट्रोक केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये धावतात वेगाने, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय, 2 धावा देखील पूर्ण आणि इथे 2च धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24. 24 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये एसडी केवनी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, परंतु या षटकामध्ये अमोल ठाकूरच्या विरोधात तब्बल 13 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग, चांगली भागीदारी. खऱ्या अर्थानं अमित पाटील लवकर बाद झाला. तदनंतर आतापर्यंत जर पाहिलं तर 24 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये एक मोठा सामना मैदानावरती रंगलाय. वराल देवी ताडाली संघ देखील आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. श्री कालिका माता वडगर बी संघाचा पराभव केला आणि हा सामना देखील दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा आहे आणि रंगतदार सामना जरूर पाहायला मिळेल. कारण आजच्या दिवसामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगलेत. आजच्या दिवसामध्ये रोमहर्षक रंगतदार सामने देखील पाहायला मिळालेत. त्याचमुळेच की काय हा सामना देखील आपल्याला चांगलाच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जर पाहिलं तर प्रेम सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी या स्पर्धेमध्ये केली आहे आणि प्रेम सूर्यवंशी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. परंतु इथून जर पाहिलं ना तर एका बाजूला हेमंत पाटील आणि भावेश पाटीलला आणखीन आक्रमक व्हावं लागेल या मैदानावरती. कारण या मैदानावरती धावा बनतायत, या मैदानावरती धावा देखील रोखतायत. परंतु इथून जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या आतापर्यंत टीमला ॲडव्हान्टेज राहिलाय. त्यामुळे इथून धावा बनवणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती भावेश पाटीलला करावं लागेल. कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटकार आलेत आणि तो अगदी भरपूर रंगात आला या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम सूर्यवंशी मागील मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि जर पाहिलं तर फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्या महत्वाच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला कॅप्टनने या सामन्यामध्ये. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर या संघाचं हे दैदिप्यमान आयोजन, लाजवाब क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील. हो, यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप केला होता. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी चाचपडत आहेत आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. लेगबायच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. खरं तर पॅडल स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं, परंतु प्रेम सूर्यवंशी निराश आहे. खऱ्या अर्थानं पंचांकडे भरपूर मोठी त्यांनी लाऊड अपील केली. पंचांचा स्पष्ट नकार, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचांचा अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 26. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम सूर्यवंशी. हो, कमी गतीने खोलवर टप्प्याने चेंडू होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला कॅप्टन आहे त्या ठिकाणी. कॅप्टनच्या माध्यमातून जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली. इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या 27. 27 धावा. प्रेम सूर्यवंशीच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली पाहायला मिळते आणि त्याचमुळेच की काय तो यशस्वी राहिला या स्पर्धेमध्ये आणि याही षटकामध्ये त्याच्या विरोधात धावा आलेल्या नाही आहेत फारशा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हेमंत इथे टायमिंग व्यवस्थित होत नाही. फिल्डर पुन्हा एकदा काऊ कॉर्नर फेस मध्ये, फिल्डिंग चांगली परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आहे हेमंत पाटीलला. हेमंतच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती
29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. याही षटकामध्ये सिंगल डबल्स घेत आहेत. धाव फलक हलतं ठेवण्याचं कार्य फलंदाज करतायत. कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या आणि तेच कार्य मैदानावरती दोन्ही फलंदाज करतायत या षटकामध्ये. गोलंदाज प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित झालेला नाहीये. लॉंग ऑफ वरून फिल्डर वेगाने मिड ऑफला येतोय. फिल्डिंग चांगली. वा, काय गोलंदाजी करतायत. कमी गतीने चेंडू टाकले जातात आणि इथे जर पाहिलं तर व्हेरिएशन गोलंदाजामध्ये पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करायलाच लागते. आणि प्रेम सूर्यवंशी एक चतुर गोलंदाज आहे आणि आपल्या गोलंदाजीनं त्याने भरपूर प्रभावित केलाय. फलंदाजाला रीड करतायत, गती देत नाहीये, कमी गतीने चेंडू टाकतायत. त्याचमुळेच की काय आतापर्यंत यशस्वी राहिले त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा. हो, इथे वेगवान चेंडू होता. आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न. शरीराचा पुन्हा एकदा वेध घेतलाय आणि इथे देखील लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळू देत नाहीये. दोन्ही फलंदाज चाचपडतायत. भावेश जो फॉर्मात असलेला फलंदाज तो देखील चाचपडतोय. त्याने देखील मोठा संघर्ष केलाय. हेमंत पाटील महत्वाचा फलंदाज आहे आणि तो देखील विचार करतोय या षटकामध्ये. परंतु आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू देखील असेल. गोलंदाज प्रेम सूर्यवंशी जबरदस्त कामगिरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि त्याने टिपलाय झेल आणि अर्थातच विकेट मिळवली गोलंदाज प्रेम सूर्यवंशीनं. आणि त्याचं सेलिब्रेशन पहा, कमालीचं सेलिब्रेशन होतं कारण हेमंतला बाद केलंय. महत्वाची एक विकेट आणि हेमंत पाटील बॅक टू द पेव्हिलियन. गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. महत्वाची विकेट आणि फलंदाज हेमंतला बाद केलंय आणि हेमंतला बाद केल्यानंतर प्रेम सूर्यवंशी यांचं सेलिब्रेशन देखील अगदी बघण्यासारखं होतं कारण महत्वाची विकेट होती. या अगोदर हेमंत पाटीलला जीवदान मिळालं होतं आणि इथे जर पाहिलं तर त्याला बाद केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये SD केवनी या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती धीरज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो राहिला होता. 3 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. युवा गोलंदाज आहे आणि याही मॅच मध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती भावेश पाटील त्याच्या बॅट मधून आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 षटकार आलेत आणि त्याच्या अगदी विरोधात इथे गोलंदाजी करायची आहे गोलंदाज धीरजला. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भावेश यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. ठोकलाय दर्जेदार षटकार. थँक्यू. मिळाला. खऱ्या अर्थानं कमी गतीने चेंडू टाकला होता. भावेश अगदी त्यासाठी वाटच पाहत होता आणि त्याच्या बॅटमधून हा कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका भावेश यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा धावफलकावरती. धीरज यांना कमबॅक करावं लागेल. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय परंतु इथून त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे फुलटॉस बॉल. फटका इथे फसलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल कंप्लीट केलाय आणि अखेर भावेशला बाद केलाय. महत्वाची विकेट. फलंदाज बाद.
चेंडू होता बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती कमालीचा झेल धीरज बजागेने टिपलाय. महत्वाची विकेट. खऱ्या अर्थानं 22ला बाद केलाय. 22 आक्रमक झाले होते आतापर्यंत. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि महत्वाच्या फलंदाजाला बाद करत असताना गोलंदाज धीरज बजागे युवा गोलंदाज आहे. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो दिक राहिला होता आणि या मॅचमध्ये त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, परंतु तदनंतर काय जबरदस्त कमबॅक केलं. 22ला बाद केलं. नवीन फलंदाज मानव गोंधळी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा बनल्यात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. गोलंदाज धीरज बजागे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये एसडी केवनी संघ, परंतु येणाऱ्या 4 चेंडूवरती आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज राऊंड विकेट. इथे देखील कमी गतीने फटका टाकलाय, चेंडू टाकलाय, परंतु लवकर लाईन पिक केली आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. भव्य षटकार फलंदाज मानवच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका मानव यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि पहिल्या चेंडूवरती ते षटकार त्यांच्या बॅटमधून धीरजच्या विरोधात ठोकलाय. हा दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये एसडी केवनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 2 षटकार आलेत. जबरदस्त बॅटिंग करतायत फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेट. इथे फुलटॉस बॉल आणि या चेंडूवरती फटका फसलाय. फिल्डर धावतायत वेगाने, परंतु जजमेंट चुकलंय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. खराब क्रिकेट, खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. खरं तर झेल उडाला होता. लॉंगॉनचा फिल्डर पोहोचलाच नव्हता. तत्पूर्वी 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मानव धावबाच्या स्वरूपात इथे बाद होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग खराब राहिली आहे या सामन्यामध्ये. वराल देवी ताडाली या संघाची खऱ्या अर्थाने झेल सुटल्यात. तदनंतर फिल्डिंगमध्ये देखील जर पाहिलं तर भरपूर साऱ्या मिस्टेक केल्यात. रन्स थांबवणारे महत्वाचं शस्त्र आहे तुमची फिल्डिंग आणि खऱ्या अर्थानं इथे रन्स थांबत नाही आहे. सातत्याने धावा येत आहेत. फिल्डिंग खराब राहिली आहे. क्रिकेटमध्ये फिल्डिंगला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि कुठेतरी जर पाहिलं तर या सामन्यामध्ये आतापर्यंत खराब फिल्डिंग राहिली आहे वराल देवी ताडाली या संघाची. नवीन फलंदाज प्रज्वल पाटील मैदानावरती दाखल झाल्या. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज बजागे आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. यावेळेस देखील 8व्या बॅटनं उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज प्रज्वल यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार लागलेत. काय फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला निलेश यांच्या बॅटमधून. अफलातून स्ट्रोक होता आणि आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावरती. 51 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. शेवटचा षटक सुरू आहे आणि शेवटचा चेंडू देखील बाकी असेल या षटकामध्ये आणि आतापर्यंत 3 षटकार आलेत फलंदाजाच्या बॅटमधून. या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती धीरज बजागे. राऊंड विकेट निलेशच्या विरोधात. इथे फुलटॉस बॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं, परंतु पंचाने नो बॉल घोषित केलाय. कारण नो बॉल असल्यामुळे ते फलंदाज बाद नसणार आहे. भीमर चेंडू. या षटकामध्ये भरपूर मिस्टेक करतात धीरज बजागे. मागील मॅच मध्ये हिरो राहिलेत, परंतु या सामन्यामध्ये झिरो सारखी कामगिरी. आणि इथे जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल UCN लाईव्हचा. खरं तर पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूचा इथे वापर केलाय. DRSचा वापर केलाय
आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. परंतु धीरज यांच्या या षटकामध्ये भरपूर जास्त धावा, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर कमी धावा होत्या. इट्स अ नो बॉल, म्हणजे तुम्हाला आणखीन एक चेंडू टाकावा लागेल. त्या फलकावरती धावा जर पाहिल्या ना तर तब्बल 54 धावा त्या फलकावरती. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खराब कामगिरी धीरजाने केलेली आहे या सामन्यामध्ये. नो बॉल टाकलाय, शेवटचा चेंडू बाकी असेल फ्री हिटचा. स्ट्रायकिंग एंड वरती निलेश पाटील, त्याच्या बॅटमधून लांब लचक षटकार देखील आलाय, तो देखील रंगात आलाय आणि त्याच्या विरोधात धीरज बॉलिंग करतोय. हो, खोलात टाकलाय खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतली कड, शॉट फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टेक करतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धावा आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये. निलेशच्या बॅटमधून षटकार चौकार पाहिला, तदनंतर मानव यांच्या बॅटमधून देखील षटकार पाहिला. तब्बल धावफलकावरती 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे SD केवनी या संघाने वरालदेवी ताडाली या संघाच्या विरोधात. आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्यात. एकंदरीत जर पाहिलं तर 3 षटकार, नो बॉल टाकले गेले, चौकार देखील मिळाला. आणि धीरज बजागे जे मागील मॅचमध्ये हिरो राहिले ते या सामन्यामध्ये झिरो राहिलेत असंच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी त्यांना करता आलेली नाही आहे. तब्बल 27 धावा धीरज यांच्या गोलंदाजीवरती आल्या आणि 59 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे या सामन्यामध्ये SD केवनी या संघाने. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आपण थोडासा बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्रातील दिग्गज आणि नामवंत समालोचक डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. तर पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले, अर्थात UCN ही जी यूट्यूब वाहिनी आहे या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने श्री कालिका माता चषक 2026 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का असतो याचा प्रत्यय या मॅचमध्ये आला. कारण आपण पाहते 3 षटकामध्ये 31 धावा आणि अंतिम षटकाचा जेव्हा खेळ संपतो तेव्हा माझा धावसंख्या होते ती तब्बल 58. 27 धावा. मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये झिरो बघायला मिळाला. कारण धीरजने काय गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये, तब्बल 3 फलंदाज बाद केले होते आणि त्याच धीरजला मात्र अगदी विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण हे विसरून चालणार नाही की वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मागची मॅच विसरून चालणार नाही की भाविक बजागे आणि माधवने जी फलंदाजी केली होती ती जबरदस्त, काबिल तारीफ. आणि ते सातत्य यावेळेला मात्र भाविक बजागे आणि माधवला दाखवावं लागेल. आणि वेळ आली तर मात्र नेहमीच कीर्तिराज याने जी आक्रमकता दाखवलेली आहे आणि वाटते अमोल ठाकूरचा समावेश सुद्धा झालेला आहे संघामध्ये, त्यामुळे एक संघाला बळकटी निर्माण झालेली आहे. अमोल ठाकूर लवकरच चतुर्भुज होणार आहे, त्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत अमोल ठाकूर. तर वळूया मॅचकडे, कारण इज अ हाय स्कोरिंग मॅच. 58 धावा म्हणजे 59 धावांचं लक्ष्य आहे. आवश्यक धावगती आस्किंग अननेट जवळपास 15च्या घरात आहे. 24 चेंडू आणि 59 धावा. सलामीची जोडी खेळपट्टीवर. भाविक बजागे आणि माधव अशी ही जोडी खेळपट्टीवर. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अमित पाटील.
पहिला चेंडू आणि पुलचा फटका, गॅप शोधलेली आहे. डीप मिड विकेट सीमापार चौकार. शॉर्ट बॉल आखूट टप्प्याचा चेंडू होता. भरपूर वेळ होता खरं तर भाविककडे. भाविकनी जागा बघितली आणि सरळ पुलचा फटका खेळला आणि जबरदस्त गॅप शोधली. प्लेसमेंट जबरदस्त होता, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि एका टप्प्यानं हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. अमित शॉर्ट रन अप, राईट आर्म, पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे आणि हा षटकार. पण बघितला शॉर्ट बॉल आणि दुसरा चेंडू ओव्हर पिच होता आणि परफेक्ट हाफ बॉल घेऊन हा चेंडू लॉफ्ट केला होता, स्लॉक केला होता. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार, शानदार, बहारदार षटकार भाविक बजागियाच्या बॅटमधून येतोय. अमित स्विच इट, फुल टॉस, पॉइंटच्या वरून डिपिश पॉइंट सीमापार चौकार. सुपली सोन्याची मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, भाविकला माहीत आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण, मला वाटतं कीर्तिराजने सल्ला दिलेला असावा दोघांनाही की तुम्ही आक्रमण करा, अटॅकिंग क्रिकेट खेळा, कारण धावसंख्या मोठी आहे. आर या पार, आणि तेच काम भाविक करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा चौकार. 14 धावा 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. महागडा ठरतोय अमित. मागच्या मॅचमध्ये अमितने खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण ह्या मॅचमध्ये मात्र त्याचा सामना करावा लागतो भाविकसे. याला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. हा चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून आणि भाविक याच्या बॅटमधून येते दुसरा षटकार. चेंडूमध्ये 20 धावा पटकावल्यात. 2 षटकार 2 चौकार लागवलेले आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थाने अशाच प्रकारची सुरुवातीची आवश्यकता असते आणि ती सुरुवात भाविकच्या माध्यमातून बघायला मिळते. अटॅकिंग क्रिकेट अगदी पहिल्याच षटकात बघायला मिळते भाविकच्या माध्यमातून. अमित हा खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमापार तिसरा षटकार भाविकच्या बॅटमधून येतोय. धीरज बजागेने सुटकेचा श्वास सोडला असेल. त्याने जे 27 धावा मोजल्या होत्या त्या पहिल्या षटकामध्ये वसूल करताना भाविकला पाहतोय. 26 धावा आलेल्या आहेत. अमित शॉर्ट रन अप, हा चेंडू सुद्धा चांगला फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. जगेला सांगितलं असेल काळजी करू नकोस, मै हूं ना. पहिल्या षटकामध्ये 30 धावा, 3 चौकार, 3 षटकार लगावलेत. आक्रमक 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 आक्रमकता बघायला मिळाली. आता मात्र कुठे टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षातून आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे ते मात्र 29 धावा.
18-29, 18 चेंडू आणि 29 धावा. पहा क्रिकेट मध्ये अनिश्चितता कशी असते. 18 चेंडू आणि 29 धावांचे म्हणजे आस्किंग 100 सुरुवातीला जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा जवळपास 15च्या घरात होतं आणि आता तेच आवश्यक धावगती आक्रमक बॅटिंगमुळे 10च्या घरात आलेलं आहे. हेमंत आलेला आहे, कमबॅक करतोय का बघायचं. संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे हेमंत. शॉर्ट रन अप, हेलिकॉप्टर. धोनीचा अंदाज बघायला मिळाला. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न माधव करतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हेलिकॉप्टरचं नाव आलं की महेंद्रसिंग धोनीचं नाव येतं. अप्पर कटचं नाव आलं की मास्टर सचिन तेंडुलकर सेहवागचं नाव येतं. स्कूपचा फटका आला की तिलकरत्ने दिलशान आणि डगलस मरेलेचं नाव येतं. यामध्ये ड्राईव्ह केलेला चेंडू वाईड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि स्विच इटचं जेव्हा नाव येईल तेव्हा केविन पीटरसनचं नाव येतं. अशी काही नावं आहेत. आणि जेव्हा चौफेर फटकेबाजी म्हटलं 360 डिग्री की लगेच एबी डिव्हिलियर्स आणि सूर्याचं नाव येतं. पुन्हा एकदा फेकून दिलेला आज भाविकचा अंदाज वेगळा दिसतोय. भले नवीन पण सौरभ गांगुलीला जवळपास ऑफ साईडला 3-3 क्षेत्ररक्षक लावायचे, पण सौरभ गांगुली काय फटका खेळायचा कव्हर ड्राईव्ह. आज किंग कोहली सुद्धा जबरदस्त अशा प्रकारचे फटके खेळताना दिसतोय. व्हॉट अ शॉट. स्लॉगचा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा झाल्या होत्या आणि आता मात्र पहिलं अर्धशतक पूर्ण करते का बघायचं भाविक बजागे. निशानला अपयश आलं पण निशानने संघाला विजय मिळवून दिला हाय स्कोरिंग मॅच मध्ये. फुल टॉस, मिस टाइम फटका आहे पण मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. आणि 46 धावांवर खेळतोय भाविक. 49 49 धावा झाल्यात. 49 भाविक 46 धावांवर खेळतोय आणि 49 धावा संघाच्या झालेल्या आहेत. हेमंत याला मात्र फक्त थोडंसं बॅकलिपला खाली केलं होतं आणि फेटका चेंडू सरळ जाते होतं मिड विकेटला. 1च धाव मिळेल आणि टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. वराल विस्फोट टाळायला संघाच्या 50 धावा. पण भाविक बजागाच्या 50 धावा होतील का हा एक प्रश्न आहे. धावांवर खेळतोय भाविक आणि संघाच्या धावा आहेत 50. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. आणि हे समीकरण मला मॅच आठवते वर्ल्ड कप 99 मध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे हेच समीकरण होतं आणि झिम्बाब्वेच्या हेनरी ओलोंगाने भारताच्या 3 फलंदाजांना बाद केलं आणि भारतीय संघ पराभूत झाला. फुलटॉस हलक्या हाताने खरं ताकदीचा वापर केला नाहीये. चेंडू सरळ वाईड ऑफ लॉंगॉनला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेने भाविक पोहोचते आपला वैयक्तिक. माधवने धाव घेतलेली आणि भाविकने धाव घेतलेली 48 धावांवर पोहोचतोय. यावेळेला मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
48 जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. महेंद्रसिंग धोनीने जे केलं होतं ते माधव या ठिकाणी करेल का बघायचं आहे. शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. हे बघा हेच काम खरं तर. आणि हा चेंडू जाईल मला वाटते सीमारेषेकडे जातोय. नाही हे फार महत्वाचे. हे बघा खरं तर क्षेत्ररक्षकाने ठरवलं असतं चेंडू सोडून दिला असता तर चेंडू सीमापार झाला असता. येस तेच इम्पॉर्टंट आहे. खिलाडूवृत्ती फार महत्वाची. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धाव पूर्ण करते का एक जिंकण्यासाठी. एक लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि 48 धावांची विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करून बाद होतोय तो भाविक. आणि कोइन्सिडन्स बघा निशांत ठाकरे सुद्धा याच ठिकाणी झेलबाद झाला होता. तो 49 धावावर बाद झाला आणि भाविक 48 या धावसंख्येवर बाद झाला. पण टाळ्यांचा आवाज करता प्रेक्षकांना जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज करायला भाविकसाठी झालाच पाहिजे. जोरदार टाळ्या करा. 48 धावा. जबरदस्त बॅटिंग केली. चौकार षटकारांची आतषबाजी केली आणि खरं तर केवणी संघाला दिवसा तारे बघायला लावले. 5 षटकारांनी 4 चौकार लगावले. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. आणि सरळ फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ 6 धावांसाठी षटकार आणि चांगलं फिनिश केलेलं आहे. अभिनंदन वरालदेव स्पोर्ट तडाळे आणि हार्ड लक SD केवणी. टॉस होईल लगेच.